कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असलेले होमगार्ड गेल्या 78 वर्षांपासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। पण वर्षातील 2 ते 2.5 महिने देशसेवा आणि 10 महिने मजुरी किंवा मिळेल ते काम करण्याची वेळ होमगार्ड तरुणांवर येते। त्यामुळे होमगार्डच्या कामाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता होऊ लागलेली आहे। सविस्तर पाहूयात। देशाचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मुंबईत जातीय दंगली उसळल्यानंतर होमगार्ड संघटनेची स्थापना केली। राज्यात होमगार्ड संघटनेच्या स्थापनेला 78 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात आला, पण त्यांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत। लातूर जिल्ह्यात 1200 पेक्षा जास्त होमगार्ड आहेत, त्यामध्ये 150 महिला होमगार्ड आहेत। तर होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। नैसर्गिक आपत्ती, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, पण त्यांच्या हाताला फक्त वर्षातले 2 महिने सरकारी काम असतं आणि 10 महिने रोजंदारीची कामं करावी लागतात। नवरात्रीचे 10 दिवस, गणेशोत्सवातील 11 दिवस, 6 डिसेंबरच्या जवळपास 4 दिवसांचा काम, पोळ्याला 4 दिवस, बोर्ड परीक्षेच्या वेळेला 15 दिवस आणि ऐन वेळी 2 दिवस अशी होमगार्डची ड्युटी लागते। सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला 365 दिवस काम मिळावं, जेणेकरून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवता यावा। काम न मिळाल्यामुळे आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या कुटुंबावर। तरी सरकार मायबापाला एवढीच विनंती आहे की आम्हाला 365 दिवस काम मिळावं। 2019 मध्ये शासनाने होमगार्ड्सना वर्षातील 180 दिवस काम देण्याचा निर्णय घेतला होता, पण सरकार बदलल्याने पुढे काहीही झालं नाही। आता सरकारने 1283 रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतलाय, पण होमगार्डच्या हाताला वर्षातील 365 ही दिवस काम देण्याची मागणी होऊ लागली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी 1283 रुपये भत्ता केलेला आहे। भत्ता केलेला आहे हे फक्त डिक्लेअर सगळ्याला झालंय, परंतु अंमलात ड्युट्या दिले तर आम्हाला भत्ता मिळेल ना। आम्हाला मिनिमम कमीत कमी 365 दिवसाची मागणी ठेवलेली आहे। सरकारची वर्दी आहे म्हणून आम्हाला आमच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण होऊन भरती आलो, परंतु त्या वर्दीच्या मागे आमची पिळवणूक सत्य होऊ लागली सर। सरकारकडून मिळणाऱ्या भत्त्यांवर घरप्रपंच चालत नाही, त्यामुळे घर चालवण्यासाठी वर्षातील 10 महिने होमगार्ड हे इतर लोकांकडे रोजंदारी, मजुरी किंवा शहरामध्ये ऑटो रिक्षा चालवणं, भाजीपाला किंवा फळांचा गाडा लावण्याचं काम करतात। रोजंदारी आता हे कसं आहे, गाडा तर करावंच लागते। होमगार्डचं का पोट पाणी भरत नाही। असं महिन्यातून 3-4 ड्युट्या, कधी 8 दिवस भेटते, कधी 4 दिवस भेटते, कधी 15 दिवस भेटते, बाकीच्या दिवशी ही करावं लागतं। 3 महिने काम भेटल्यानंतर इतरत्र 8-9 महिने काय करायचं, त्याच्यामुळं आमचं घर भागत नसल्यामुळं मी ऑटो चालवतो आणि घरचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। तर एवढीच आमची अपेक्षा आहे की सरकारने आम्हाला 365 दिवस काम द्यावं। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते, पण हे होमगार्ड 78 वर्षांपासून सन्मान आणि चांगल्या कामासाठी झटतायत। त्यांना योग्य सन्मान देऊन कायमस्वरूपी काम मिळणार का ते बघावं लागेल। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।